नाही केलं तर हा पप्पा एकदम बरोबर बोललात बघा तुम्ही. नाहीच करणार. नाही करून सांगेल कोणाला. तिने तुझ्याशी लगीन नाही केल्या तिचं जिणं मुश्किल करून ठेवीन की मी. आता इट्टी टिवी कशाला मला फोन करत्या. मम्मी साहेब काहीतरी अशुभ घडणार असेल. अशुभ तर काढणारच. काय आहे, त्या मम्मी साहेब घरी आल्यानंतर तुम्ही त्यांचा पान उतारा केला, मग त्या अपमानाचा बदला म्हणून फोन केला असणार. आता ती मम्मी साहेब तुमच्यावर वराडणार. ती माझ्यावर आरडणार आणि मी गप बसून ऐकून घेणार. मी बी तिचा कसा पान उतारा करते बघा की. काय काय फुकते. तुझ्या भाचीनं माझ्या लेकासोबत काडी मोड घेऊन तुझ्या लेकासोबत लगीन करून तुझ्या घरची सून व्हावी अशी इच्छा आहे ना तुझी. मग आता ही समज इसरून जा. ए गैबाने डायरेक्ट मुद्द्याला हात घाल. तुझ्या इकडच्या तिकडच्या गोष्टी ऐकत बसायला माझ्याकडे येळ नाही. ए शिपुर्डे तो तर टाइम मला बी नाही. पण तुझ्या भाचीचं कारनामा तुझ्या कानावर घालावं ना म्हणून फोन केलाय मी. अगं तिला कोरड्या उलट्या होत्यात, कोरड्या उलट्या. आता ह्याला तुमचीच फूस असणार. तुझ्या भाचीनं माझ्या लेकाला भुरळ घातली, तू तिला फूस लावली असणार. तसं बी तुला तर कायम भीक लागलेली असते ना फुकटी कुठली. तेव्हा आता आमच्या घरावर आयता डल्ला मारायला माझ्या पोराचा फायदा उचललाय तुम्ही. पण ए फुकटे ध्यानात ठेव, तुझी भाची पोटूची जर राहिली की नाही तरी बी तिला ह्या घराबाहेर काढायला मागं पुढं बघणार नाही मी. पुढं तिचं काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा. फुकटी कुठली. पप्पा आता मी मामा होणार. मामा नाही होणार, अमरी मावशी होणार आणि मी काका होणार. काका होणार. काका. अगं तिला कोरड्या उलट्या होत्यात, कोरड्या उलट्या. काका होणार. काका होणार तुझा. काका होणार. हा डीजे मामा होणार तर मी कोण होणार? अमृता मावशी होणार. मी कोण होणार? नाही मी आपला आत्तोबाच बरा. बोल की. मी काय बोलू? बोल ना. तू बोल. बया बया सत्या भाऊजी आणि ऍक्सिडेंटल जाऊ बाई. नाही 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 काहीतरी गैरसमज होतोय का आपला? हा जयद्या गैरसमज होतोय का नाही आपला? मला नाही काय माहित. काय माहिती असतं तुला कधी? बघ आपल्या मागून येऊन त्यांचा नंबर लागला बी आपलं कधी व्हायचं? दिवस रात्र नुसतं दुकानच थांबल्यानंतर काही होणार नाही बघ आपलं. ना ग माझा कंदी पेड. ए माझ्या लेकरा कोकरा वागरा काय केलंस तू सत्य? शेवटी फसलास ना त्या नेबऱ्याच्या जाळ्यात. स्वतःच्या मम्मीला दिलेला शब्द मोडलास ना तू. तू असा वागशील असं वाटलं नव्हतं सत्य मला. अगं मम्मी काय बोलतेस तू? काय केलंय मी? मला विचारतो अजून काय केलं? हा तिकडे तिथं हनीमूनला गेला तर तिकडे बेड तोडला आणि आता आले आल्या काय? अरे त्या नेबरेटला कोरड्या उलट्या होत्यात. काय? सत्या तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती बरं का मला. आत्ता कुठं घटस्फोटाची तारीख तोंडावर आली आणि काय करून दिसलेस तू सांग. ए मम्मी अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघ तुला जसं वाटतंय ना तसं काय बी झालं नाही आमच्यात. बघ अजून पण खोटं बोलतोय सत्या तू. अरे मम्मीशी खोटं बोलून काही सत्य लपून राहणार आहे का? आत्ता कोरड्या उलट्या होत्यात काही दिवसांनी असं पोट दिसल्यावर काय की सांगा ना. मम्मी
तुझा काहीतरी गैरसम अगं तायडे सत्या बोलतोय ते बरोबर आहे. हा तुझंच काय तरी गैरसमज झालाय बघ. हे बावड्या, माझा गैरसमज झालाय हा? तू तर बोलूच नको गैरसमज होण्याबद्दल. तुझ्या मात्र तायड्या- केली तायडी समजा तायडी- माझा समजा तिला जागा लागलाय. वाघमारे, अहो काय झालंय तुम्हाला? ते मम्मी म्हणत होती की तुम्ही उलट्या करताय. कशामुळे होत्यात नक्की उलट्या? तुझ्यामुळेच की. माझ्या बोळेपणाचा फायदा घेतलास ना. अहो अहो, काय बोलताय वाघमारे? मी काय केलंय तेव्हा? वाघमारे, वाघमारे, अहो सावकाश. एक मिनिट थांबा. हे घ्या वाघमारे. वाघमारे, अहो कशामुळे होत्या एवढ्या उलट्या? तुझ्यामुळेच की. आधी स्वतः चुकायचं आणि नंतर काळजी दाखवायची. अहो काय बी काय बोलताय? मी काय तुम्हाला तसला पोरगा वाटलो काय? जो एका बाईसोबत असं वागल ती बी तुमची इच्छा नसताना? माझ्या इच्छेचा विचार कधी केलास रे तू? स्वतःच्या मर्जीनच वागलास की काय? अहो काय बोलताय वाघमारे? मी काय केलेलं नाही. काय रे सत्या, एवढं सगळं करून बी विचारतोस वे मी काय केलं म्हणून? मला धमकी देऊन गेला नाहीस का? ओरडला नाहीस माझ्या? हा मग धमकी दिली, ओरडलो, पण त्याच्यासाठी सॉरी बी म्हटलं की मी तुम्हाला. मला एक सांगा, मी ओरडण्याचा आणि तुम्हाला उलटी होण्याचा काही संबंध आहे? संबंध आहे. मला धमकी देऊन गेलास आणि रात्रभर मला झोप लागली नाही आणि आता ऍसिडिटी झाली. अच्छा, ऍसिडिटी. वाघमारे, बाकी तसं काय नाही ना? वारवा सत्या, इथं उलटी करून करून माझा जीव गेला आणि तुझं असं नाही तसं नाही. सॉरी सॉरी. हे बघा, तुम्ही आता जरा आराम करा, मी लगेच जाऊन डॉक्टरांना घेऊन येतो. चला. डॉक्टर, मी त्याची काय गरज नाही. ओके. बया, सत्या भाऊजींनी चांगलं सरप्राईज दिलं. फिरून येतो बोलून. कसली भटकंती करून आली ते बघ.